उद्घाटन सोहळा आपण काही क्षणा अगोदर बघितला आणि आता मैदानामध्ये सामन्याला सुरुवात आपण करणार आहोत। प्रथमतः या क्रिकेट स्पर्धेची सुरुवात करत असताना आपण श्री गणरायांना आराधना केली। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। त्यासोबत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक निश्चयाचा महामेरू बहुत जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना आपण त्रिवार मानाचा मुजरा करून या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात करत आहोत। पहिला सामना आपल्याला बघायला मिळेल अगदी स्वतःच्या होम ग्राउंडवर गावदेवी जुई संघ फाईट करत चिंचपाडाच्या अगेन्स्ट आणि पहिल्यांदा जुईनं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। चिंचपाडाचे दोन ओपनिंग ब्लास्टर्स मैदानात दाखल झाले। एकूण 10 संघांना संपूर्ण दिवसामध्ये प्रवेश दिला गेलाय आणि एक संघ मेगा फायनल मध्ये आज क्वालिफाय होईल। बघायचं कोणता तो लकी संघ असेल आणि कोण आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना अंतिम क्षणापर्यंत शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत आजच्या दिवसाचा खेळ हे आता आपल्याला बघायचं आहे। सकाळच्या ठीक आहे बघतो आपण 10:53 झालेत आणि मॅच आता सुरू होणार आहे। सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आलाय बाला। चिंचपाडा संघाचा सगळ्यात महत्वाचा आणि खरं तर चिंचपाडा गावचे अनबाना निशाण अगदी आपण बघतो रोशन पाटील बाला मैदानामध्ये फलंदाजीसाठी आला आणि नॉन साइड एंड कडे फलंदाज दिनेश गायकवाड हे दोन ओपनिंग ब्लास्टर्स। जुई संघाच्या आज बरेच खेळाडू अपसेट आज आहेत, त्यामुळे बऱ्याच यंगस्टर्स खेळाडूंना आज मैदानामध्ये स्थान दिले गेले, त्यांना संधी दिली गेली। महत्वाचं पहिलं षटक हाताळते अतुल पगाचे गेविस ऑन पंचांकडून आला ग्रीन सिग्नल। पहिला बॉल फेकला जाईल ठीक 10:54 विश ऑल द बेस्ट गुड लक बोथ टीम। लोवर फुलटॉसचा पहिला चेंडू मयूर बावलचा पाठलाग करतोय, थोडस खूप मोठं चेस या ठिकाणी होतं। गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग। रोहितला आपण बघितलं त्या ठिकाणी फिल्डिंग करत असताना आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी किमान 2 धावा आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणातून वाचवले। मैदान भरपूर सुस्वच्छ आणि भरपूर मोठं आहे। या मैदानात षटकारांची आतिषबाजी करणं हे तेवढं चॅलेंजिंग राहील। तुमची मनगती ताकद तुम्हाला इथे नेहमी वापरावी लागते। स्ट्रेट डाऊन द ग्राउंड थोडं इझी जातं, परंतु अक्रॉस द बॅट पंच सांगतात व्हाईट बॉलचा इशारा। मयूरची बेंडे स्वतः आयोजक मैदानामध्ये तुम्हाला मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये बघायला मिळते आणि लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये निलेश घरे त्यांना बघतो आपण। सकाळपासून भरपूर मेहनत संपूर्ण जर्मन क्रिकेट संघ जुईची स्क्वेअर कट साठी जायचं होतं, परंतु इथे बॅट आणि बॉल मध्ये कॉन्टॅक्ट जुळला नाहीये। बालाला अर्थात रोशन पाटीलला मॅक्सिमम चेंडू पॉवर प्लेचे त्याच्याकडे ठेवायचे। हा पॉवर प्लेचे पूर्ण 6 चेंडू तो स्वतः खेळू इच्छितो। अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत पहिल्या 2 बॉलचा विचार केला तर एक वाईट एक डबल आणि एक डॉट बॉल आतापर्यंत चित्र आपण बघितलंय। चांगली सुरुवात गोलंदाजी करत असताना हो टॉपेश लागला बॉल झेल तिथे हवेमध्ये फ्लाय करत होता चेंडू, थोडं कठीणच झेल होतं। विकेट कीपर कडे चेंडू हा ट्रॅव्हल करत होता, चांगली संधी होती। कॉट बिहाइंड विकेटची संधी निर्माण झाली होती, परंतु त्या संधीचं सोडून करताना नाहीये। रोशन पाटीलची विकेट आणि त्या विकेटची अहमद त्याची किंमत दोन्ही टीम चांगल्याच जाणतात, त्यामुळे या मॅच मध्ये सगळे अर्थात दोन्ही टीम विकेट कडे खूप मी म्हणेन निर्देशन आणि खूप बारकाईने बघतायत। पहिल्यांदा सायकल कडे दिनेश गायकवाड याला बघायला मिळेल आणि एक चांगला खेळाडू टीम चिंचपाडाचा। अक्रॉस द लाईन खेळाडू फिल्डर आहे जे हवेमध्ये फ्लाय करतो, प्रतीक्षा करावी लागली। पहिल्यांदा ट्राय केलं होतं की झेल पर्यंत पोहोचायचं, परंतु तदनंतर बघितलं की आपल्यापासून खूप दूरवर राहिलाय हा टप्पा, त्यामुळे हा प्रयत्न अपयशी ठरू शकतो। याचा निर्णय लगेच मनोमोल घेतला आणि घेतलेला निर्णय मागे घेत असताना हा चौकार अडवण्याला महत्व दिले। 1 रन इथे मिळेल। पॉवरफुल गोलंदाजी आतापर्यंत अतुलने केली। संघाच्या संघ नायकाने जो विश्वास त्यांच्यावर दाखवलाय तो आतापर्यंत अगदी सार्थकी ठरवलाय। ऑफ लीक ऑफ द रिस्ट बाला रिस्टचा वापर करत असताना बॉलला पाठवला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमा पलीकडे पहिला स्कोरिंग शॉट चौकार। झी क्रिक लाईव्ह किंवा युट्यूब वाहिनीवर आपल्याला ही स्पर्धा लाईव्ह बसल्या घर बसल्या बघता येईल। बरेच प्रेक्षक सकाळच्या सत्रामध्ये आमच्या सोबत जोडले गेले। एक नवीन युट्यूब वाहिनी संदेश आणि त्यांची संपूर्ण टीम
जरूर या चॅनलला देखील आपण सबस्क्राइब करा. भरपूर मेहनत आणि चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी सोबत अनेक अपडेट तुम्हाला मिळतील. ड्राइव्ह केला बॉलला शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये फंबलिंग बघायला मिळाली. आता ती फंबलिंग नडली आहे. दोघांमधून एकाला बाद होणं हे निश्चित होतं, कारण जर तुम्ही डबल माइंड झालात आणि फंबलिंग दोघांमध्ये झाली तर हे निश्चित असतं आणि खेळाडू दिनेश गायकवाड याला निराश मानेनं मैदानाच्या बाहेर यावं लागलंय. पहिले षटक अतुल एक चौकार जरूर आला, परंतु या षटकामध्ये त्यांनी रन खर्च केले 9 आणि एक सांघिक यश तुम्हाला या ओव्हर मध्ये देखील बघायला मिळालंय. आणि सुरुवात करत असताना जुई संघाचा प्रमुख गोलंदाज अतुलनीय गोलंदाजी अतुलची ठरली आहे मैदानामध्ये. लक्षात घ्या 10 टीम आहेत ऑलरेडी. आज थोडे आपण उशीर आहोत, लेट आहोत, जवळपास 1.5 तास आपण उशीर आहोत, कारण 9:30 वाजता सामना सुरू करण्याचा मानस आमच्या आयोजकांनी दाखवलं होतं, परंतु दोन्ही संघ थोडी उशिराने आली. उद्घाटन होतं, हरकत नाही, परंतु 20 मिनिटांमध्ये इनिंग कशी संपेल याकडे प्रत्येक टीमनं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याकडे वेळ भरपूर शिल्लक राहील. अन्यथा आता वेळ आपण जास्त खर्च केला तर संध्याकाळी आपल्याला त्याचा परिणाम ओव्हर्सवर होऊ नये ही सदिच्छा. सतीश मिसाळ हे आता आले. दोन्ही एंड मैदानामध्ये खेळ जाते. बघायचं या एंड किती रन बनतील आणि किती बनवतील. आणि गोलंदाजी मार्कवर मयूर शिवणे चांगला फलंदाज आहे. सतीश मिसाल एक चांगली टीम मालानं यंदा खूप चांगलं कॉम्बिनेशन बनवलंय. यंदा टीमचा परफॉर्मन्स बघत असताना सुरुवात विश्वाची हे चांगली राहिली आहे. चिंचपड टीमच्या दृष्टिकोनातून जुई टीमला देखील खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया मैदानात. लोअर फुल टॉस बॉलला फुल टॉस मध्ये कन्वर्ट करायचं होतं. लाऊड अपील तिथे झाली, परंतु पंच सांगतायत की आउटसाइड द ऑफ स्टंप लेग बायच्या स्वरूपाने रन येईल. एक्स्ट्रा स्वरूपानं संघाचं समीकरण संत गतीनं, परंतु मैदानामध्ये एक शोकांतिक आहे. अजूनही रोशन पाटीलच्या बॅट मध्ये फक्त एक चौकार आलाय. इतका शांत तो मैदानामध्ये कधीच नसतो. आपण बघितलं 50 किंग म्हणून देखील या खेळाडूकडे बघितलं जातं. आणि व्हेरी डेंजर बॅट्समन. यावेळेस उडावून घेतला, फटका फसलाय आणि इथे एक स्लोअर वनला बली पडला. अगदी रोशन पाटील अर्थात बाला आणि त्याच्या खेळीचा अंत. दुसरा धक्का टीमला. मिड विकेट मध्ये हा झैल कॅरी केला गेलाय. फिल्डर होते रोहित सुरते ज्यांनी हा झैल कॅरी केला. नवीन खेळाडू मैदानामध्ये आता दाखल होत असताना बाई केनी आता दीपेश केनी हा मैदानामध्ये आता दाखल होते. संघ थोडा अडचणी वाढलेत, कारण सुरुवातीलाच प्रमुख 2 विकेट घेतले गेले. पहिली मॅच मी इथून म्हणेन की 4 ओव्हर मध्ये किमान 40-42 प्लस जर रन आल्या एक चांगला सुस्थितीमध्ये संघ जाऊ शकतो. सुई टीमला फार या मैदानाचा अनुभव आहे. प्रत्येक टुर्नामेंट आणि सराव सत्र इथे ते खेळत असतात, त्यामुळे मैदानामध्ये कोणत्या एंड जास्त रन बनतात, कोणता गोलंदाज कोणत्या एंड आपला चालू शकतो याचा अनुभव त्यांच्याकडे चांगला आहे. आणि इथे चिंचपडा संघाच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना त्यांनी आतापर्यंत तरी खूप चांगली भूमिका आज बॉलर म्हणून निभावली आहे. दीपेश केनी अर्थात भाई केनी या टीमचा सगळ्याधिक अनुभव खेळाडू कोण असतो तो दीपेश केनी. परंतु आपल्या अनुभवाचा वापर मैदानामध्ये ते कसे करतील हे आता आपल्याला बघायचं आहे. स्क्वेअर कटचा खूप चांगला इनफिल्डच्या वर बॉल चाललाय. सीमारेषेच्या दिशेला खूप मोठा चेस आहे, अवघड आहे आणि अखेरचा चेंडू विजयी झालाय. बॉल सीमा पलीकडे चौकार. बॉलच्या मेरिटनुसार खेळ करणं हा खेळाडू खूप चांगला जाणतो, याचं उत्तम उदाहरण त्यांनी पहिल्याच बॉलवर दाखवून दिले आणि खूप चांगला चौकार इथे बघायला मिळाला. संघाचं समीकरण जाऊन पोहोचलाय. ऑन बोर्डवर लागले 14. दुहेरी अंकामध्ये पदार्पण केले टीमनं. 2 गडी आतापर्यंत गमावले. स्विच लगायचं होतं, पुन्हा एकदा त्यामध्ये यश मिळालं, परंतु यावेळेस टायमिंग थोडं अर्धवट होतं. एक बाउन्स झाला चेंडू आणि तोपर्यंत 2 रन इथे पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे करायचं असतं मैदानामध्ये जेव्हा तुमच्या बॅट मधून मोठमोठे फटके येत असतात. एखादं मैदान मोठं असतं तेव्हा तुम्हाला सिंगल डबल कडे फोकस करणं महत्वाचं असतं आणि ते फोकस आता केलंय भाई दीपेश केनीनं. सुरुवातीचे 2 चेंडू मैदानामध्ये येत्या क्षणी त्यांनी खेळल्यात आणि 6 धाबा. 300चा स्ट्राईक रेट त्याचा आपण बघतो. गोलंदाजी मार्कवर मयूर यांना आतापर्यंत 4 बॉल त्यांनी रिलीज केले. चांगली गोलंदाजी, एक स्कोरिंग शॉट जरूर आलाय.
अगोदर सज्ज होतं. मला वाटतं थोडस लेंथ आणि लाईन मध्ये लेग स्टंपवरील बॉलच्या प्रतीक्षेमध्ये होते. कदाचित मनामध्ये अगोदर निश्चय केलं होतं दीपेश कडीनं की कदाचित लेग स्टंपवर बॉल येईल, परंतु अगदी त्याच्या अपोजिट घडल्या. ऑफस्टॉपच्या बाहेर हा बॉल रिलीज केला, त्यामुळे मिड विकेट कडे चेंडू ट्रॅव्हल झाला. हा खेळाडू मैदानाच्या चारही कोपऱ्यामध्ये खेळणं पसंत करतो. सतीश मिसाल पहिल्यांदा सायकल एंडकडे आले. आणखीन एक स्लोअर बॅकअप हँड डिलिव्हरी डेंजर एंडकडे सतीश मिसाळ, परंतु ही रन पूर्ण केली जाईल. लेग बाय वन्स अगेन. 2 ओव्हर संपलेत. पाहता पाहता चांगले कंट्रोल केले धावा. सुरुवातीच्या सत्रामध्ये आपले प्रमुख खेळाडू उपस्थित नसताना टीमने आतापर्यंत केलेली कामगिरी स्तुतीजन्य गावदेवी जुईची. कारण 12 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त 18 धावा करू शकलाय चिंचपाडा संघ. आणि अशा परिस्थितीमध्ये रोशन पाटील आणि त्यासोबत दिनेश गायकवाड असे 2 महत्वाचे गडी त्याने आतापर्यंत गमावले. थोडस धावसंख्येचा फलक थोडा अडचणीमध्ये जरूर आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये पहिल्या सत्रामध्ये जेवढा जास्तीत जास्त धावा जमवता येतील त्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याचा प्रयत्न सुरू आहे, परंतु बघायचं जुई संघ कुठपर्यंत रोकेल. कारण क्रिकेट या खेळामध्ये काय वेळ बदलण्यासाठी वेळ लागत नसल्याचा सातत्याने उल्लेख आपण करतो. आणि आता बघायचं आहे ज्या अडचणी आतापर्यंत आहेत त्या दूर केल्या जातील का. नवीन गोलंदाजाचा वापर सार्थक कडू. यंग जनरेशन सुईची. बघायचं कशी गोलंदाजी करते. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये हे प्लस पॉइंट असेल सार्थकला की आता पहिलं पॉवर प्ले जे संपलं गेलं, दुसरं षटक आता एकूण 5 खेळाडू तिसऱ्या षटकाच्या बंधनातून बाहेर असेल. अशा पद्धतीमध्ये अशा सिच्युएशन मध्ये त्याला खूप चांगलं प्रोटेक्ट बाउंड्री लाईनला मिळू शकतो. 18 झालेत. 18 पर ओव्हर मध्ये करंट रन रेटचा विचार केला तर सध्या 9.00 9चा रन रेट राखलाय. हॉली खेळाचा प्रयत्न इथे खूप चांगला फटका बघायला मिळाला. शॉर्ट पिच चेंडू आणि त्यामध्ये गती फार कमी होती. जबरदस्त फटका राहिलाय. सतीश मिसाळचं आक्रमण बघायला मिळालं इथे. चांगली फटकेबाजी तो करत असताना पहिला षटकार सतीश मिसाळच्या नावी या स्पर्धेचा, या टुर्नामेंटचा आणि या इनिंगचा देखील. मजा येईल बॅटिंग बघण्यासाठी, कारण ना सतीश मिसाळ देखील एक चांगला खेळाडू आहे. दोन्ही टीम कडे देखील चांगली बॅटिंग लाईनअप आहे. ही लढत चांगली सुरक्षित राहील. धावा आता पुढे चालले. संघ पोहोचलाय 24 वर. सुस्थितीमध्ये आले. एक फटक्याचं कमाल होता. जिथे रुटिंग वर येणं गरजेचं होतं टीम चिंचपाडाला, ते रुटिंग आता मिळाली आहे. फिल्डिंग मध्ये बदलाव केला जातोय. मागील फटक्याला जो फटका सजवला गेला अगदी हुक स्टाईलला त्याला आता फॉलो केलं जाईल. स्विच इट करायचं होतं. एलिव्हेशन चुकलंय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय बॉलवर. झेल कॅरी केला जाईल. गरज नव्हती खरं तर या फटक्याची, कारण नुकताच चौकार आला होता. विकेट इम्पॉर्टंट होती आणि ती इम्पॉर्टंट विकेट मिळवली सार्थकनं. जिथे चूक केली फलंदाजानं आणि ती चूक नडली आहे. आणि तिसरा खेळाडू मैदानातून बाहेर. 24 या धावसंख्या फलकावर हा हदरा मिळालाय. एखादा वेल सेफ फलंदाज ज्याच्या बॅट मधून चांगले फटके येतात, काही गरजच नव्हती खरं तर. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना, स्विच असा फटका आहे की लगातार आबाद नाही तर बर्बाद, असा फटका होता. खूप रिस्क असते या फटक्यामध्ये आणि रिस्क घेण्याचा प्रयत्न केलाय आणि खरं तर त्यामध्ये बली पडलाय. न्यू बास्पर मैदानात संकेत पाटील इंडिया नंबर 5 5व्या क्रमांकावर हा खेळाडू दाखल झालाय. संकेत पाटील. सार्थकच्या आतापर्यंत झालेली कामगिरी चांगली आहे. पहिल्या बॉलवर षटकार जरूर खाल्ला, परंतु चला आजकालच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आजचं क्रिकेट खूप फास्ट आहे. प्रत्येक षटकामध्ये 1-2 स्कोरिंग शॉट येत असतात, हरकत नाही. 10-12 रन जरी एखाद्या ओव्हर मध्ये आल्या तर ते चांगली गोलंदाजी संपवण्यासाठी हरकत नाहीये. परंतु इथे ज्या पद्धतीने सार्थकने कमबॅक केलाय त्याची स्तुती व्हायला हवी. कारण पहिल्या बॉलवर वार झालं होतं, तदनंतर पलटवार झालाय. संकेत पाटील सायकल एंडकडे आलाय. पुन्हा एकदा सच बॉलर. हा फुलटॉस बॉल होता, चूक केली आहे. अगदी बॉल पाठवलाय सीमारेषा पलीकडे. षटकारी करता पंच सांगतात की बीमर नो बॉल चा इशारा पंचाने आम्हाला केलाय. त्यामुळे येणारा अपकमिंग बॉल जो आहे तो फ्री हिट असेल. 9+6 अशा 7 धावा.
संकेत पाटीलचं आक्रमण आपण बघितलंय. चांगला फटका बघायला मिळाला. 100 बॉल त्याला खेळायला मिळाला आणि तेवढाच 100 ऑर्डिनरी हा फटका देखील राहील. फ्रेडची संधी 1 फॉर दी ओव्हर हा देखील आपण इथे पंचांनी त्याला वॉर्निंग देखील दिलाय. हो क्लीन बॉल परंतु इथे फ्रीड होतं. कदाचित या चेंडूच्या अगोदरचा हा बॉल असावा असा जुई संघाचे प्रेक्षक आता कदाचित मनोमन चिंतन करत असेल. बरेच काही शिकायचे सार्थकला, कारण यंग जनरेशन ऍक्युरेसी आहे या गोलंदाजाकडे. चुका होतील तर सुधारता आला पाहिजेत. टेनिस विश्वामध्ये जर चुकाल तर शिका या सातत्याने म्हणतो. कारण विजय जेव्हा आपण एखादी गोष्ट आपल्याकडून चांगली होते, विजय जेव्हा आपण संपादित करतो तेव्हा जल्लोष साजरा केला जातो. परंतु जेव्हा आपण पराभूत होतो तेव्हा त्यातून मिळतो तो आपल्याला अनुभव आणि आयुष्यामध्ये पावलोपावली कामा येतो तो अनुभव. एक रन इथे पूर्ण केले जाईल. चांगलं थ्रो ऑन दी स्टंप थ्रो आपल्याला बघायला मिळाला. एक रन इथे पूर्ण केली जात असताना धावा संख्येचे समीकरण जे पुढे चाललंय 32 ऑन बोर्ड वर बघायला मिळत आहेत. आता पार्टनरशिप कडे पाहतोय सध्या टीम चिंचपाडा. ही जोडी जास्त वेळ मैदानामध्ये कशी थांबेल याचा प्रयत्न करतील. बाई फ्लिक ऑफ द रेस. पुन्हा गॅप मोठी आहे. 2-2 खेळाडू बॉलच्या पाठीमागे प्रयत्न भरपूर झाले परंतु गॅप मधून बॉल चाललाय. 1 बॉल ओव्हर द लाईन. चौकार. हे षटक थोडं मोठं राहील. त्यामुळे धावसंख्येचा फलक धाबांचा ओघ आता वाढलाय. 36-36 ऑन बोर्ड वर लागले. सार्थक हा चेंडू चांगला होता. लाऊडली अपील झाली. पंचांनी पाहिलं लेंथ आणि लाईन मध्ये मिस करत असताना बॉल ऑफस्टिकच्या बाहेर जात होता. हिटिंगचा जो वे आला तो मिसिंग होत होते आणि तिथे पंचांनी लेग बाय दर्शवलं. ओव्हर इथे एंड होईल. पाहता पाहता 3 षटकं संपली गेली आणि हे षटक थोडं सार्थकचं महागडं राहिलं. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आले तर 1 विकेट. तदनंतर मयूरचं दुसरं षटक होतं त्यामध्ये देखील 9 धावा आल्या होत्या. परंतु सार्थकने जवळपास या ओव्हर मध्ये 19 धावा खर्च केले. त्यामुळे हे ओव्हर टीम चिंचपाडाच्या दृष्टिकोनातून फार प्रॉफिटेबल राहिली आणि धावसंख्या फलकावर धावा लागले त्या 3 गडी बाद 37 धावा. मी या गोष्टीचा उल्लेख केला तर 40-42 पहिल्या मॅच मध्ये बनतील तर एक चांगला फायटिंग टोटल असेल. परंतु आता ज्या पद्धतीने मागील ओव्हर मध्ये 19 रन आल्या असं वाटते की संघ 45-50 पर्यंत पोहोचू शकतो आणि त्यात आता स्लॉग ओव्हर. आज आपल्या टीमचे प्रमुख खेळाडू उपस्थित नाहीये त्यामुळे कदाचित मला वाटतं पार्ट टाइम गोलंदाजाचा वापर करावा लागेल. मकरंद भगत निकनेम मकू बॉलिंग साठी आलाय. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग या पहिल्या सत्रातील हा अंतिम षटक घेऊन आलाय. परंतु स्लॉगर मधलं अटॅक आता भाई थोडंसं आपलं अटॅकिंग मोड मध्ये येण्याचा प्रयत्न करते. सातत्याने मैदानामध्ये हाच प्रयत्न असतो. लॉंग टर्म क्रिकेट खेळणं, जास्तीत जास्त चेंडू खेळणं, अखेरच्या चेंडू पर्यंत मैदानात राहणे या खेळाडूला पसंत आहे. लोवर फुलटॉस बॉल परंतु खूप उशिराने निर्णय घेतला. जेलवर जाण्याचा पहिले जजमेंट चुकली आणि तिथे टाइम वेस्ट झाला. थ्रो थोडा खराब आणि धावा सोडण्यामध्ये हा खेळाडू पट्टा इथे सांगत असताना सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केली. आता जो एंड आहे अतुल जाडेकरी फिल्डिंग करतोय त्या एंडला अगदी आपण बघितलं तर सूर्याच्या अतिरिक्त किरण अगदी थेट नजरेवर येतात आणि त्याला सामोरं जाऊन आपण फिल्डिंग करावी लागते. पहिल्या बॉलवर 2 आले. मकरंद चांगला बॉल बघायला मिळाला. कमी गतीचा हा चेंडू शॉट अफलातून शॉट अँड पुलचा फटका. बॉल चालला मिड विकेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. चांगला फटका बघायला मिळालाय. मागील 2 वर्षांमध्ये मैदान मोठं झालंय. बाजूला देखील दुसरं मैदान आहे त्यामुळे जर या एंडला फटकेबाजी झाली तर बॉल खूप दूर जातो. षटकार आलाय. खूप चांगले बॅटिंग दीपेश अर्थात भाईके 2 चौकार 1 षटकार. वैयक्तिक भाईकेची फलंदाजी आपण बघितली तर आतापर्यंत जवळपास 7 बॉल मध्ये 19 धावा ह्या त्यांनी बनवले. चांगली इनिंग आहे. टीमच्या हितामध्ये ही इनिंग जाईल. आतापर्यंत टीम साठी दिलेलं तसं योगदान हे स्तुतीजन्य आहे आणि त्याची स्तुती व्हायलाच हवी. समोर खेळायचं होतं पण टॉप एज लागला. बॉल आला लॉंग शॉटच्या दिशेला. मैदान रोलिंग आहे. खूप टणक आहे. बॉल रोखणे इम्पॉसिबल. लॉंग स्टॉप मध्ये आला
आलेला हा दमदार चौकार मिसामिंग जरी असले जरी टॉपेज असले तरी फरक काय पडेल, रन तर मिळतील टीमला. चिंचपडाला क्रिकेट या खेळामध्ये रन येण्याला महत्व दिले जाते, ते कशा आल्या यापेक्षा रन येण्याला महत्व आहे आणि ते महत्व दिले जाते. या 4 धावा दीपेशच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. संघाचं समीकरण 49 पर्यंत आता संघ पोहोचलाय. यावेळेस मात्र अक्रॉस लाईन जाण्याचा प्रयत्न होता, जिथे जवळपास 6वा 7वा स्टंप असतो तिथून हा बॉल खेळायचा असतो मेन विकेट कडे. थोडासा रॉंग चुकीचा फटका निवडला. हा मनोमनामध्ये देखील दीपेश विचार करत असेल, कदाचित हा चेंडू लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर या एरियामध्ये जाणं खेळणं गरजेचं होतं. परंतु डिसिजन घेण्यासाठी वेळ मायक्रो सेकंद असतात, तेवढ्या वेळेमध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचा असतो, तेव्हा फटका रिलीज करायचा असतो. परंतु बघायचं आहे यावेळेस हा फॉली खेळायचा प्रयत्न, हेलिकॉप्टर स्टाईल लुक द्यायचा होता, परंतु बॉल हवेमध्ये फ्लाय चाललाय. सुंदर झेल तिथे पकडलाय. सार्थकला आपण तिथे बघितलंय की यंगस्टर खेळाडू, परंतु चांगला झेल प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना, कारण आपल्या शरीराच्या उलट्या बाजूने उलट्या दिशेने जाऊन हा झेल त्यांनी कॅरी केला. अखेरपर्यंत नजर ठेवली होती. पूर्वार्धाचा अंतिम चेंडू फेकला जाईल. 49 वर संघ थोडा थांबलाय. अंतिम चेंडू खेळण्यासाठी मैदानामध्ये नितेश केनी. लक्षात घ्या पहिल्या 5 विजेत्यामध्ये ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्याला बाय दिली जाईल, अर्थात विन 1 गेट 1 फ्री. थेट तिसऱ्या राऊंड मध्ये ज्या 5 विजेत्यांमध्ये ज्याचा हाय स्कोर असेल त्याला ते बाय मिळेल. अंतिम बॉल बघायचं, नितेश मैदानामध्ये आलाय. बॅट्समन हार्ड हिटर आणि त्यासाठी अंतिम बॉलवर त्याला मैदानामध्ये पाठवलाय. फुल टॉस दिलाय. आ बैल मुझे मार अगदी नितेश केनीसह यासाठी ओळखला जातो आणि हा षटकार हा स्कोरिंग शॉट आहे. अंतिम बॉलवर आलेला फटका नेहमी फायदेशीर असतो प्रत्येक टीमच्या दृष्टिकोनातून, त्यामुळे हा षटकार फार उपयुक्त राहील टीमला. अंतिम बॉलवर षटकाराला धावसंख्येचं टोटल चिंचपाडाचं बनलंय 55 धावा. 56 धावांचं एक मोठं आव्हान आपण इथे सेट करताना बघितलं, त्यामुळे टीम जुई आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर काय या 56 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करेल का हा प्रश्न आणि त्याचे उत्तर, की मैदानामध्ये चिंचपाडाचं या धावा रोखून धरतील याचे उत्तर द्वितीय सत्रामध्ये मिळतील. आणि जसं द्वितीय सत्राला सुरुवात होईल आमच्यासोबत जॉईन होतील. ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये थोडा बदल. सेकंड इनिंग मध्ये ऐकूया आपण राहुलजी सिरसाट यांचा आवाज. येस थँक्यू. तर एक इनिंगचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये तुम्ही वैभव भोपी सरांचा आवाज ऐकला. सेकंड इनिंगला होईल सुरुवात. 55 धावा कंप्लीट केल्याने 56 धावांचं लक्ष प्रतिस्पर्धी टीम गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीम समोर आपल्याला पाहायला मिळते. भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. दीपेश केनीच्या माध्यमातून 23 रन चे एक बहारदार इनिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. 56 धावांचं लक्ष
तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. टॉस जिंकला होता गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमच्या माध्यमातून आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. टीम चिंचपाडा संघ आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि गावदेवी क्रिकेट संघ जुई आपण देखील आपले सलामीवीर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. तर नेक्स्ट मॅच देवट टीमचे कॅप्टन आणि आदई टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित असेल तर आपण टॉस साठी यायचंय. तर कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि चिंचपाडा टीमला 2 रनची पॅनल्टी देखील या ठिकाणी दिली गेली. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मकरन भगत आणि अतुल चिमणे अतुल म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने अपकमिंग यंगस्टार खेळाडूच्या भूमिकेमध्ये वर्चस्वामध्ये राहिलाय मकरन भगत. या स्पर्धेमध्ये कंपल्सरी ड्रेस कोड असणं अनिवार्य आहे आणि 2 रनची पॅनल्टी देखील चिंचपाडा टीमला या ठिकाणी आयोजकांच्या माध्यमातून दिली गेली. कारण सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटची उंची वाढली. टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळाले आणि आज खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातो. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून ते दुबईपर्यंत हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ खेळला जातो. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केलंय चिंचपाडा टीमच्या माध्यमातून वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक गोलंदाज संकेत पाटील आपल्या भेदक गोलंदाजीने अनेक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्या. गतवर्षी देखील भरपूर चांगली कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु 56 धावांचं लक्ष आणि ते लक्ष सध्याच्या घडीला रोखायचं आहे. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल बॅटच्या स्लाइडचा भेद घेतला. ज्यांची संधी होती परंतु कॅच ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर अतुल ला मात्र जरूर खऱ्या अर्थाने जीवदान मिळालं. येणाऱ्या काळामध्ये या जेलची किंमत किती मोजावी लागेल टीम चिंचपाडा या टीमला हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या घडीला निर्माण होताना पाहायला मिळाले. ज्यावेळेस तुमच्या माध्यमातून बेस स्पेडिंग होते त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो. कुठेतरी थोडासा नैराश्यजनक आपल्याला पाहायला मिळाला. संकेत पाटील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. लॉंगऑफच्या दिशेने फिल्डर तैनात होता. ध्रुव पाटील चांगली फिल्डिंग त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केल्याने 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 4 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. 2 धावा पॅनल्टीच्या देखील ऍड केल्या गेल्या. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. तत्पूर्वी एक सिंगल कंप्लीट केल्याने एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये देखील होताना आपल्याला पाहायला मिळालंय. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 6 रन. अजूनही 50 धावा पूर्ण करायच्या येणाऱ्या बॉल मध्ये. एक चांगला स्टार्ट देण्याचा प्रयत्न दोन्ही सलामीवीर बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. हवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला बॉटमॅनचा चांगला वापर केला. क्षमता चांगली होती परंतु फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळला होता. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली परंतु कुठेतरी फिल्डरच्या माध्यमातून वेग घेतला गेला आणि त्याचाच प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन चांगली होती. लाईन मिस केली. बॅट्समन मकरनला प्रभावित केलं गोलंदाज संकेत पाटीलने. गुडलँड स्पॉटवर टप्पा पडला. त्यानंतर थेट विकेट किपर रोशन पाटीलच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळालाय. शेवटचा अंतिम बॉल या षटकातला शिल्लक असेल. 7 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. ऑब्जेक्टच्या थोडासा बाहेर होता. फटका चांगला आहे. क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळतोय. या इनिंग मधला हा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद
11 रन 11 रन ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा खर्च केल्या. गोलंदाज संकेत पाटीलने पहिल्या बॉलवर कॅच ड्रॉप झाले आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करण्याचा प्रयत्न या दोन्ही सलामीवीर बॅट्समनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या पहिल्या इनिंग मध्ये जर आपण विचार केला तर अतुलने सुरुवातीला 7 धावा 9 धावा खर्च केल्या होत्या. एक महत्वाचा विकेट त्याने प्राप्त केला होता. परंतु सेकंड इनिंग मध्ये संकेत पाटीलच्या विरुद्धामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 11 आणि एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट देखील मिळताना पाहायला मिळतो. टीम गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमला स्पेल नंबर 2 दुसऱ्या ओव्हरसाठी इन्व्हाइट केले. गोलंदाज सुलभ केनी अनेक यंगस्टर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चला टीम आदई टीमचे कॅप्टन आणि देवट टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. येणारे 18 बॉल आणि अजून 45 धावा पूर्ण करायचे येणाऱ्या बॉल मध्ये. अजूनही 45 रनची गरज. स्पेल नंबर 2 आणि सुलभ केनेला इन्व्हाइट केले. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अतुल आपल्याला पाहायला मिळतोय. एक जीवदान त्याला आतापर्यंत मिळालाय. मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न टप्पा पडला त्यानंतर थोडासा धीम्या गतीने हा बॉल देखील येताना पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स वाढवतोय टीम चिंचपाडा या टीमचा. प्रत्येक डॉट बॉल दबाव तंत्राच्या दिशेने घेऊन चाललाय गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमला. कारण लक्ष थोडंसं दूर आहे परंतु त्या लक्ष्याकडे पोहोचणं भरपूर इम्पॉर्टंट आहे या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी. सुलभचा हा बॉल ऑन साइडला स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. 2 फिल्डरला भेटून चेंडू चाललाय. अतुलच्या बॅट मधून येतोय हा एक दैदिप्यमान स्ट्रोक. सर 4 रन साठी हा चौकार आणि या चौकाराच्या साह्याने टीम गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीम धावफलकाची गती वाढताना आपल्याला पाहायला मिळते. 15 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात. 56 धावांचं लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती बॅट्समन अतुलला तो फटका त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने स्ट्रोक केलाय. क्रिकेट मधील सर्वाधिक सुरक्षित फटका म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणारा स्ट्रोक. तो स्ट्रोक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि सलग बॅक टू बॅक दुसरा चौकार. अतुल नावाचं वादळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गुंगावताना आपल्याला पाहायला मिळतंय. ॲज अ ओपनर बॅट्समनची भूमिका काय असते याचं प्रात्यक्षिक तो दाखवतोय आपल्या अफलातून बॅटिंगने. सलग 2 चौकार आले. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर क्रीडांगण म्हणून देखील सातत्याने या क्रीडांगणाकडे पाहिले जातं. बॉलर सुलभ पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. थोडासा दबाव वाढलाय सुलभचा देखील कारण 2 चौकार आले. आपल्या अनोख्या शैलीमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली परंतु या क्षणाला आपण पाहिलं असेल तर लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली आणि डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. चला टीम देवट टीमचे कॅप्टन आणि आदाई टीमचे कॅप्टन आपण जर उपस्थित असाल तर आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा येतोय. इट इज अ वाईट. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक एक्स्ट्रा धाव कुठेतरी दबाव वाढवताना आपल्याला पाहायला मिळते टीम चिंचपाडे टीमचा. कारण अशा धावा रोखायच्या आहेत. याच एक्स्ट्रा धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या देखील दिशेने घेऊन जाऊ शकतात. स्विच करण्याचा प्रयत्न झाला. फटका चांगला आहे. तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 21 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. गोलंदाज सुलभ केनीच्या खात्यातील स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे बकरन भगत.
बॅटच्या स्लाइडचा वेध घेतला गेला. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होते. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन आपल्याला पाहायला मिळतात. 56 धावांचं लक्ष्य. येणारे 12 बॉल आणि 34 रनची गरज. तर चला टॉस साठी यायचं. आधी टीमचे कॅप्टन आणि देवट टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, कारण आजच्या दिवसामध्ये 10 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं भव्य दिव्य आयोजन जय हनुमान क्रिकेट संघ जुई यांच्या माध्यमातून साकार झालेली स्पर्धा जय हनुमान चषक 2024 हे पर्व आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिला उद्घाटनीय सामना गावदेवी क्रिकेट संघ जुई त्यांच्याच विरोधामध्ये चिंचपाडा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीसाठी सतीश मिसायला इन्व्हाइट केले. अनेक स्पर्धांमध्ये सतीशने चांगली गोलंदाजी साकारली, परंतु या मॅच मध्ये देखील भरपूर अपेक्षा असतील टीम चिंचपाडा या टीमला, कारण 12 बॉल मध्ये 34 धावा रोखायच्या चिंचपाडा टीमला हा सामना जिंकण्यासाठी. 12 बॉल मध्ये 34 धावा पूर्ण करायच्या गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमला विजय संपादन करण्यासाठी. तर एक चांगलं बॅटल आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. येणारे 12 बॉल आणि 34 रन. पहिलाच बॉल मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता. 5च्या रनर मध्ये परफेक्ट वेध घेतला गेला नाही. ओव्हर थ्रो तर जरूर झालाय. एक धाव देखील पूर्ण झाली, परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना देखील आपल्याला पाहायला मिळालंय. बॅकअप साठी सतीश, बॅकअप साठी संकेत त्या ठिकाणी तैनात होता. 11 बॉल अजूनही 32 रन पूर्ण करायचे आहेत. 3 षटकार या सामन्याचे चित्र बदलू शकतात. क्रिकेटमध्ये नाण्याच्या 2 बाजू असतात. एकीकडे संयम तर एकीकडे आक्रमण, परंतु सध्याच्या घडीला आक्रमण करायचं आहे. आणि या क्षणाला तर डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल मध्ये अजूनही 32 रनची गरज. येणारी 10 बॉल आणि अजूनही 32 धावा पूर्ण करायच्या आहेत. या बॉलवर विकेट केलाय. फटका चांगलाय. ज्या फटक्याची अपेक्षा होती टीम गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमला तो फटका आलाय. मकरन बगतच्या पाठ मधून येतोय. हा लॉंग अँड हाय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने धावफलकाची गती वाढली आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 30 रन. येणारे 9 चेंडूंनी अजूनही 26 रनची गरज आहे. वेलकम बाळू दादा, आपलं देखील सरसे स्वागत. या बॉलवर देखील आणखीन एक मोठा फटका. हा फ्लाइट सिक्सर आपल्याला पाहायला मिळते. फिल्डरच्या मस्तकावरती दस्तक देऊन सरळ 6 रनसाठी हा षटकार. तर चला टीम देवट टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचं आमच्यापर्यंत आदय टीमचे कॅप्टन बाळूदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय. सलग 2 षटकार आले आणि त्यानंतर एक नवचैतन्य निर्माण होताना पाहायला मिळते. टीम गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमचा दबाव वाढलाय. चिंचपाडा टीमचा फिल्डरचा कॉन्फिडन्स देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने फटका केला आणि सलग बॅक टू बॅक 3 षटकार. मकरन इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चला देवट टीमचे कॅप्टन आपण वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, पण टॉस साठी त्वरित या. (42) 42 रन. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. पुन्हा एकदा एक चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळतो. लाईन चांगली होती परंतु लाईन मिस केली. ओव्हर कंप्लीट होते आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 42. येणारे 6 चेंडू आणि अजूनही धावा पूर्ण करायच्या आहेत. 14 रनची गरज.
तिसरे षटक कुठेतरी गोलंदाज सतीश महागडा ठरला. 20 धावा त्यांनी खर्च केल्या. पहिल्या स्पेल मध्ये 9 धावा होत्या, त्यानंतर सेकंड स्पेल मध्ये 11 धावा खर्च केल्या. असं वाटलं होतं कुठेतरी कमीत कमी रन खर्च करेल गोलंदाज सतीश मिसाळ, परंतु मकरन भगतची विस्फोटक बॅटिंग आणि त्यानंतर टीम गावदेवी क्रिकेट संघ जुई टीमचं झालेलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालंय. 6 बॉल आणि 14 रनची गरज, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. देवट टीमचे कॅप्टन मोहन दादा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर जगन्नाथजी कडू यांना मी आमंत्रित करतोय की आपल्या शुभस्य केला जाईल. नेक्स्ट मॅचचा टॉस. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 14 धावा पूर्ण करायच्या. विजयाची स्वप्न घेऊन दोन्ही संघ उतरले. क्रिकेट हा खेळ अनिश्चितीचा आहे. कोणत्याही क्षणी हा खेळ बदलू शकतो. शेवटच्या स्पेल साठी विश्वास दाखवलाय चिंचपाडा टीमने. दीपेशने ज्या प्रकारे दैदिप्यमान बॅटिंग केली, तर आदय टीमचे कॅप्टन बाळू दादा आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. 6 बॉल मध्ये 14 धावा पूर्ण करायच्या. एक नवी कसोटी निर्मित झाली दोन्ही टीम समोर, परंतु ही कसोटी सोडवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. तर टॉस जिंकलाय आदय टीमने आणि जशी मॅच संपेल आपण आपल्या निर्णयाची अंमलबजावणी करून मैदानाचा ताबा घ्या. दीपेशचा पहिला बॉल फटका चांगला आहे. डीप पॉइंट मध्ये फिल्डर होता, भरपूर वेगाने धावला, थोडासा फंबल झाला आणि त्याचाच पुरेपूर फायदा बॅट्समन अतुलने घेतला. मिसफिटिंग झाली आणि एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाले. 5 बॉल अजूनही शिल्लक आहेत. 12 धावा पूर्ण करायच्या आहेत. भरपूर चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली या दोन्ही सलामीवर बॅट्समनने. आज ओपनर बॅट्समन म्हणून जी त्यांची जबाबदारी होती ती जबाबदारी जरूर त्यांनी पार पाडली या मॅच मध्ये. मोठा स्ट्रोक केला, फटका चांगला आहे. स्वीट साऊंड ऐकायला मिळालाय. या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देणारा स्ट्रोक पाहायला मिळतोय. दोन्ही सलामीवीर बॅट्समन इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना विजयाच्या दिशेने आम्हाला आमच्या टीमला न्यायचं आहे हे धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक चांगलं प्रात्यक्षिक त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. 4 बॉल आणि आता मात्र 6 रनची गरज. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. ज्या दीपेशने मात्र पहिल्या इनिंग मध्ये चांगली बॅटिंग केली, त्याच दीपेशला या 4 बॉल मध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करायची आहे. हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो, दुसऱ्या बॅट्समनला धावफलक हलते ठेवावं लागतं आणि तेच चित्र या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालंय. 3 बॉल मध्ये अजूनही 5 धावा पूर्ण करायच्या. घरचं मैदान. जेलची संधी आहे, परंतु जजमेंट चुकलं. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये झालंय. 2 धावा तर जरूर पूर्ण केल्या. येणारे चेंडू आहेत 2 आणि अजूनही 3 धावांची गरज. 2 बॉल मध्ये 3 धावा पूर्ण करायच्या आहेत. येणारे 2 चेंडू आणि 3 रनची गरज. भिरकावून दिला, फटका चांगला आहे आणि विजयाचा स्ट्रोक मकरन भगतच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय टीम गावदेवी क्रिकेट संघ जुई या टीमने. एक विजयाची सलामी त्यांनी दिली. जय हनुमान क्रिकेट संघ जुई यांच्या संकल्पनेतून साकार झालेली जय हनुमान चषक 2024 मध्ये. तर संकेत दादा चिंचपाड